મારું નામ શિલ્પા સુતાર છે. હું સુરતથી આવી છું અને પહેલી વાર અહીંયા ઇસ્કોન મંદિરમાં અમે કોલ્હાપુરમાં ફરવા આવ્યા. ત્યાં માધવાસ થાળીનું રેસ્ટોરન્ટ જોઈ. ત્યાં અમે રાજભોગ થાળી મંગાવી. તેની સગળી વેરાયટી એકદમ મસ્ત છે અને ટેસ્ટ છે એકદમ સાત્વિક અને પૌષ્ટિક છે. આપણા શરીર માટે પણ સરસ જીવન સાત્વિક ભોજન છે. તો તમે એકવાર અવશ્ય અહીંયાની ટેસ્ટ કરવા આવી શકો છો. तर आपल्याला भेटणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 पदार्थ आपल्याला इथं खाद्यपदार्थ आपल्याला भेटणार आहे. तर आज आपण आले आपल्या श्रावणात एकदम असं सात्विक जेवण आपण जेवायला. तर आपण इथं बघू शकता की एकदम असं भरगचं आपल्याला थाळी भरलेलं आहे आणि इथं असंख्य आपल्याला व्हरायटी भेटणार आहे. ते एकदम असं साजूक तुपातलं आपलं वरण भात आणि एकदम असं भरभरून आपल्याला ताटात भरून दिलेलं आहे. तर आता आपण 1 बाय 1 आपण एक्सप्लेनेशन देऊ आधी. आणि तुम्ही इथलं ॲम्बियन्स बघू शकता एकदम नीट क्लीन एकदम हायजीन आहे. आणि त्यासोबत बारशेपासून 75 वयापासून आपलं सगळे इव्हेंट आपण इथं ट्राय करू शकतो आणि आपला एकदम असं एस्थेटिक आपण इव्हेंट सगळे आपण करू शकतो. आणि यांचं घरपोच सेवासुद्धा आपल्याला भेटणार आहे. आणि इथं आपल्याला खास लोकांसाठी जर आपण ऑनलाईन आपण बुकिंग केलं तर त्यांच्यासाठी आपल्याला खास टेबल इथं अरेंज करून सुद्धा आपल्याला देणार आहे. तर आपण सगळ्यात प्रथम थाळी वया थाळी आपण बघू शकतो एकदम असं बरगच आपल्याला थाळी भेटणार आहे. त्यासोबत एकदम असं घमघरीत आपल्याला वास सुटलेला एकदम तुपातली धार सोडलेली आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात आधी आपण बघूया इथं आपल्या इथं भेटणार आपल्याला गव्हाची खीर आपल्याला भेटणार आहे. तर त्यानंतर आपल्याला भेटणार इथं आम्रखंड एकदम थंडगार आम्रखंड आपल्याला भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला भेटणार इथं वरण एकदम वरण असतं गरगीर आपल्याला वरण भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला कढी भेटणार आहे. कढीसोबत आपल्याला भेटणार इथं पालक पनीर एकदम गरगीर आपल्याला पालक असतं रबरबी भिजलेलं पालक पनीर. त्यासोबत आपल्याला भेटणार इथं मिक्स भाजी पंजाबी भाजी. त्यासोबत आपल्याला भेटणार इथं भोपळ्याची भाजी बघू शकते. त्यासोबत आपल्याला भेटणार इथं मटकीची एकदम असं मिक्स भाजी मटकी मिक्स भाजी. त्यासोबत आपल्याला चटणी बघू शकता. चटणीमध्ये आपल्याला शेंगा चटणी भेटणार आहे लोणचं भेटणार आहे खोबऱ्याची हिरवी चटणी भेटणार आहे आणि मिरचीचं सांडगं भेटणार आहे आपल्याला पापड कुरडई. त्यासोबत आपल्याला भेटणार फुलके आणि त्यासोबत आपल्याला भेटणार फुलके भेटणार आहे एकदम असं गुबगुबीत आपल्याला फुलके भेटणार. त्यासोबत आपल्याला भेटणार पुरीसोबत आपण बघू शकता कुरडई पापडी आणि सांडगे आणि भजी आणि आपल्याला भेटणार इथं पंचामृतचे सगळे प्लेट सिस्टमला. तर आपण आता सगळं 1 बाय 1 आपण ट्राय करू टेस्ट करूया आणि तुम्हाला रिव्ह्यू द्या. तर सगळे आपण ट्राय करू. आपण यांचं एकदम तुपातले असलेले एकदम खीर म्हणतो आपलं काय खीर दिलं. तर आपण खीर बघू शकतो एकदम असं रबरी आपल्याला खीर भेटणार आहे. त्यात तुपातनं असं गंभीर वास सुटलेला आहे. आणि जरा जवळ येतं खीर बघू शकतो एकदम असं रबरी आपल्याला खीर भेटणार आहे. आता नाही मॅनेज होत नाही. तर सगळ्यात आपण खीर ट्राय करूया यांची एकदम असं घरगरी आपल्याला तुपातली धार सोडलेली खीर भेटणार आहे. एकदम गणपतीला महाप्रसादला आपल्याला खीर भेटणार आहे तसे आपल्याला खीर भेटणार आहे. एकदम घरगुती टेस्ट आहे. त्यावर एकदम तुपात धार सोडले एकदम असं विषयाआड आपल्याला खीर लागणार आहे. तर आधी आपण गोड पदार्थ आपण साईडला खाऊया नंतर खाऊया. तर आधी सगळे आपण ट्राय करूया पालक पनीर. तर पालक पनीर आपण बघू शकताय जवळ पालक पनीर बघू शकता आणि त्यात आपल्याला पनीरचं पीस पण आपल्याला भेटणार आहे चांगलं. तर पालकमध्ये पनीरचं पीस बघू शकताय बंद कर मला लागेल फोकस आहे हा फोकस. तर आता आपण ट्राय करू पालक पनीर. तर आता आपण ट्राय करू पंजाबी डिश. तर बघू शकतो एकदम असं रबरी आपल्याला हे पण भेटणार आहे एकदम घरगरी एकदम ऑथेंटिक टेस्ट आपल्याला भेटणार आहे. एकदम असं स्मॅश केलेलं आपल्याला बटाटा भेटणार. त्यामध्ये एकदम वटाणा आणि आपल्या यांची तर्री एकदम असं घरगरी आपल्याला एकदम श्रावणच्या स्पेशल थालीमध्ये आपल्याला कोल्हापुरी तडका आपण यांनी केलेला आहे. तर आता आपण ट्राय करून नंतर भोपळ्याची भाजी. आता ट्राय आपण भोपळ्याची भाजी बघू शकता एकदम घरगरी असं एकदम भोपळा स्मॅश केलेला भोपळा भेटणार आहे. त्यावरती आपल्याला मिरचीचा तडका पण आपल्याला दिलेला आहे. तर आपण भोपळ्याची भाजी बघू शकतो एकदम असं तरीत आपल्याला भोपळ्याची भाजी भेटणार एकदम गोड सॉफ्ट वरती आपलं मिरचीचा झणका आहे आणि एकदम असं आंबट आणि जरा इमली फ्लेवर आपल्याला भोपळ्याची भाजीमध्ये लागणार आहे. तर आता आपण ट्राय केलं आपण पनीर ट्राय केलं यांचं पंजाबी मिक्स भाजी ट्राय केलं भोपळ्याची भाजी ट्राय केलं. आता आपण ट्राय करू यांची मटकी भाजी बघू शकतो जवळ येतं.
तर आता आपण ट्राय करणार आपण यांची मटकीची भाजी होऊ शकते काय तर मटकीची भाजी होऊ शकते एकदम आपलं विशाल क्वालिटी आपल्याला मटकी भाजी लागणार आहे त्यात आपण होऊ शकते आपल्याला पुरीसोबत आपण सगळी भाजी ट्राय करू शकते आणि आपलं फुलकीसोबत आपण ट्राय करू शकते तर आपण सगळं आपण ट्राय केलं आपण चपातीसोबत आणि पुरी पण एकदम असं मऊ सॉफ्ट आपल्याला पुरी भेटणार आहे तर आता आपण ट्राय करू 1 बाय 1 आपण चटणी बघू शकते चटणीमध्ये आपल्याला भेटणार आहे शेंगाची चटणीनंतर नारळ चटणी सगळ्यामध्ये आपण ट्राय करू शेंगा चटणी तर आपल्याला एकदम सोलापुरी स्टाईल आपल्याला शेंगाची चटणी भेटणार आहे तर त्याचं आपण ट्राय करू आपण यांचं नारळाची चटणी तर आपण शेंगाची चटणी ट्राय केली एकदम सोलापुरी आपल्याला ऑथेंटिक आपल्याला टेस्ट भेटणार आहे आणि नारळाची चटणी बघितली एक नंबर आपल्याला मऊ सॉफ्ट आपल्याला नारळ भेटणार आहे एकदम असं कच्चंच नाही काय नाही एकदम असं तोंडातली वेगळं असं आपल्याला नारळाची चटणी भेटणार आहे त्यासह आपण बघू शकतो आपल्याला सांडगंसुद्धा भेटणार आहे मिरचीचं सांडगं ते पण आपण ट्राय करूया एकदम क्रिस्प आणि जरा सांडग्याची फ्लेवर आपल्याला लागणार आहे आणि त्यात जरा मिरची असं म्हणजे जरा एकदम कोल्हापुरी रांगडी आणि आपल्याला जरा झणझणीत आपल्याला सांडग्याची भाजी भेटणार तसं आपल्या इथं बघू शकतो आपल्या इथं पंचामृत आणि पापड आणि कोरडेसुद्धा आपल्याला भेटणार तर आता आपण ट्राय करू आपण पंचामृत पहिल्यांदा खायला लावले मी तर आपण बघू शकतो चपातीसोबत ट्राय करू लागते पंजाबमध्ये खूप काय आपल्याला प्रकार भेटणार आहे त्यात इमली आणि बरंच काही आपल्याला इथं ट्राय करायला भेटू शकते तसं आपल्याला ह्या ताटाला आपल्याला ॲक्च्युलीमध्ये पापड आणि कोड्यासुद्धा आहे आणि पापड आपण बघू शकते एकदम क्यूट पापड आपल्याला भेटणार आहे आणि कोल्हापूर आला आणि आपल्याला कोल्हापूर कोरडे आपल्याला फेमस भेटणार आहे तसं आपण कोरडे बघू शकतो मग आपल्याला क्रिस्प आपल्याला कोरडे भेटणार आहे आता आपण हे पण ट्राय करूया तर आपण ट्राय केलं आपण यांचं पापड ट्राय केलं आणि यांचं कोरडे एकदम असं कुरकुरीत आपल्याला पापड आणि हे भेटणार तर आता आपण ट्राय करू आपण यांचं भजी बघू शकता एकदम मऊ सॉफ्ट आपल्याला भजी भेटणार आहे आणि भजीमध्ये आपल्याला टॉपिंगसुद्धा आपल्याला काय फ्लेवर म्हणजे आपल्याला ते बटाटा वडा आहे काय बटाटा वडा ना तसं आपल्या इथे मिनी बटाटासुद्धा आपल्याला भेटणार आहे तर आता आपण बटाटा वडा ट्राय केला एकदम असं खायला काय ते युनिक असं टेस्ट देण्यानं आपल्याला बटाटा वडा एकदम असं कोल्हापूर लुकमध्ये आपल्याला बटाटा वडा पण भेटणार आहे तर आता आपण ट्राय करूया लोणचं राहिलं आपलं लोणचं पण आपण ट्राय करूया एकदम आपल्याला आंबट आपल्याला लोणचं भेटतं एकदम असं करकरीत एकदम चणकेरा आपल्याला लोणचं तर आता आपण ट्राय केलं आपण पालक पनीर केलं मिक्स भाजी आपण पंजाबी भाजी पण होऊ शकत आहे भोपळा ट्राय केलं मटकी उसळ ट्राय केलं त्याचं आपण चटणीसुद्धा आपण ट्राय केलं इथं आपल्याला भेटणार 19+ आपल्याला आयटम आणि हे मेन्यू दररोज आपल्याला चेंजसुद्धा भेटणार आहे तर आता आपण ट्राय करू पुरीसोबत आपलं आम्रखंड बघू शकता आम्रखंड बघू शकता आपण एकदम मऊ लुसलुशी आपल्याला आम्रखंड भेटणार आहे एकदम मऊ गार आपल्याला आम्रखंड भेटणार आहे तर आम्रखंड बघू शकता एकदम मऊ आणि एकदम गार आपल्याला एकदम उन्हाळ्याची टेस्ट आपल्याला भेटणार ती आपल्याला इथं आम्रखंडमध्ये आपल्याला भेटणार एकदम असं झाडाचं आंबट तोडून असं आता रेडीमेड आपल्याला केलेलं आहे तर आपल्याला टेस्ट भेटणार तर आता आपण ट्राय करून याची खीर तर खीरची वाट बघू शकता एकदम बरं का कडे खीर आहे खडी आहे परत म्हण और नशीब लोक सांगितलंच तर आता आपण आम्रखंड ट्राय केलं आता आपण ट्राय केलं आपण यांची खीरची वाट तर आता आपण ट्राय केलं यांची कढी एकदम विशाल आपल्याला कढी भेटणार आहे तर आता आपण ट्राय केलं पण बाकीले आपले सगळे आयटम ट्राय केले 19 तर आता आपण इथं वरण भात तर आपण वरणमध्ये भातावर तुपाची धार सोडली आहे त्यावर आपण टाकणार अजून वरण बघू शकता केवढं घट्ट आहे
आणि आपण भात बघू शकतो केवढा मऊ आणि सॉफ्ट आपल्याला भात भेटणार आहे. आता आपण ट्राय करू. आपण इथं तुपातली धार सोडलेलं आपलं वरण आणि भात. एकदम घरगुती आईच्या हातचं आपल्याला टेस्ट भेटणार आहे. एकदम वरण भात भात पण आपलं मऊ सॉफ्ट एकदम लुसलुशीत आहे. वरण एकदम आपल्याला घट्ट भेटणार आहे वरण भात. आणि आपलं ते तर आपल्याला कंप्लीट झालं आहे. एकदम आपण ऑथेंटिक आपल्याला टेस्ट एकदम पोट भरून आणि एकदम मन भरून आपल्याला ताट भेटणार. तर आपल्याला हे खायला आपल्याला माधव's किचन. तर आपलं पत्ता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्याला मेन्शन करून देतो. तर एकदा या लागते आपलं माधव's किचन. आणि हे थाळी फक्त भेटणार आपल्याला 399. 399मध्ये आपल्याला अनलिमिटेड जे खायला तुम्ही ते सगळं आपल्याला अनलिमिटेड भेटणार आहे. म्हणजे त्यामध्ये खीर झालं, आमरखंड झालं किंवा कढी किंवा भाजी वरण भात काय पाहिजे ते खाऊ शकता आपण फक्त 399. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त प्रसादम आहे. शुद्ध सात्विक अप्रतिम सर्वचे सर्व पदार्थ अप्रतिम आहे. नमस्कार, मी रवी सुतार. आपलं हॉटेल माधवाज रेस्टॉरंटमध्ये मी जेवणासाठी आलो होतो. अनलिमिटेड थाळी त्यांनी दिलेलं आहे श्रावण स्पेशल. तर भरपूर व्हरायटीज आहेत आणि एकदम मस्त जेवण आहे. प्लीज करून तुम्ही एकदा ट्राय करण्यासाठी तुम्ही हॉटेल माधवाजला भेट द्या. ओके. माझं नाव मैत्री रवी सुतार आहे. आम्ही एस्कॉन टेम्पलला माधवास रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथे आम्ही अनलिमिटेड सात्विक थाळी मागवली होती आणि इथलं बेस्ट क्वालिटीचं जेवण आहे. म्हणजे असं खूप छान वेगवेगळ्या भाज्या खूप टेस्टी असतात आणि तुम्ही अवश्य एकदा भेट द्या.